तर नाशिकमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली असून धरण 90% भरलेले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जातोय। गोदातीरी असलेला प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय। या धबधब्यानं रौद्ररूप धारण केलेलं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। बघूया। नाशिकमध्ये पाऊस धो कोसळतोय। गेल्या 24 तासातच 100 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। अतिवृष्टी खरं तर झालेली आहे, कारण 65 मिलीमीटरच्या पुढे पाऊस पडला तर अतिवृष्टी ही मानली जाते। आणि यामुळेच आपण जर बघितलं तर धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाची जोरदार बॅटिंग ही बघायला मिळते। विसर्गाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण हे जवळपास 90% एवढं भरलेलं आहे आणि यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्गामध्ये वाढ केली जाते। आणि त्यामुळे साहजिकच आपण जर बघितलं तर गोदा तीरावर असलेल्या या सोमेश्वर धबधब्याची ही दृश्य जर आपण बघितली तर जणू रौद्र रूप खरं तर या धबधब्याने धारण केलं आहेत का, अशीच खरं तर चित्र जे आहे ते नजरेस पडतंय। ओसंडून असा हा धबधबा वाहतोय। आपण जर बघितलं तर धबधब्याचा आजूबाजूचा आपण जर परिसर बघितला तर इथे अनेक वेळा खरं तर पर्यटक हे येत असतात, सेल्फीचा आनंद लुटत असतात। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये आता जिकडे तिकडे पाणीच पाणी जे आहे ते नजरेस पडतंय। हे पाणी जे आहे ते पुढे रामकुंड परिसरामध्ये जात असतं। सध्या जर बघितलं तर गोदावरी नदीतून सकाळी जवळपास 1000 क्युसेक एवढं पाणी सोडलं जात होतं। मात्र पावसाचा जोर हा कायम आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने वाढ केली जात असून सकाळी 11 वाजता 7000 क्युसेक एवढं पाणी हे गोदावरी नदीत सोडलं जात आहे। पावसाचा जोर कायम आहे। धरण देखील 90% अधिक भरले। त्यामुळे साहजिकच आहेत की प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की पुढे हे पाणी जे आहे ते अशाच प्रकारे सोडलं जाईल। आणि एकंदरीतच जर बघितलं तर रामकुंड परिसरामध्ये नदी जवळपास 18000 पार केल्यानंतर इशारा पातळी ही ओलांडणार आहे। त्यामुळे गोदावरी नदीला दुपारनंतर पूर जे आहेत ते येणार आहेत। साहजिकच आहे, त्यामुळे नदीकाठची गावं जे आहेत त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन हे करण्यात आलेलं आहे। धोकेदायक ठिकाणी जाऊ नका, खबरदारी घ्या, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। जर जिल्ह्याचाच आपण विचार केला तर जिल्ह्यातून जवळपास 7 धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। 69% एवढा जिल्ह्याचा पाणीसाठा जो आहे तो झालेला आहे। गंगापूर यासोबतच दारणा, पालखेड, कादवा, भावली अशा अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या करण्यात येतोय। एकंदरीत जर बघितलं तर ही सर्व परिस्थिती बघता पर्यटकांना देखील सोमेश्वर धबधबा परिसरामध्ये येऊ नका असं आवाहन देखील करण्यात आलंय। कॅमेरामॅन विकी पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।